ब्रह्मदेव आला तरी 5 वर्ष या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही. विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. तुमच्याकडे माणसं नाहीत आणि सीएम पदासाठी कसा पाठिंबा द्याल? पटोलेंनी दिलेल्या ऑफरवरून अजितदादांचा विधानसभेत टोला. लाडकी बहीण योजना आम्ही दुरुस्त करणार, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अजित पवारांचं वक्तव्य. तर कोणत्याही बहिणीचे पैसे परत घेणार नाही, दादांची ग्वाही. मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांची जामीन लाटली आणि खासदार संजय राऊतांचा मंत्री रावल यांच्यावर हा गंभीर आरोप आहे. रावल यांच्याबाबतची सर्व माहिती फडणवीसांना पाठवणार, राऊतांचं वक्तव्य. माजी आमदार अनिल गोटेंची मंत्री रावल यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल. रावल यांनी शासनाची 2,65,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. धरण क्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची जमीन दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्यातील एका मंत्र्याचे बायकोच्या आड लपून सगळे उद्योग सुरू आहेत. 4-6 महिन्यामध्ये या मंत्र्याची विकेट पडणार आहे. सुप्रिया सुळेंचा रोख कोणत्या मंत्र्याकडे, या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा. येत्या काळामध्ये कोणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचं वक्तव्य. सुप्रिया सुळे कोणत्या मंत्र्याबाबत बोलल्या माहीत नाही, मात्र असे अनेक मंत्री सध्या सरकारमध्ये आहेत. त्या मंत्र्यांची अनेक प्रकरणं बाहेर काढू, रोहित पवारांचं वक्तव्य. एका मंत्र्यानं अबादा कंपनी विरोधात 3 वेळा केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. पत्रही त्यांनी द्यायची आणि खंडणीही त्यांनीच घ्यायची, असं प्रकार सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट. बीड प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये देखील या पत्राचा उल्लेख असल्याची माहिती आहे. बरं झालं पक्ष फुटला, 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य. धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची टीका. 7 ते 8 मंत्र्यांनी राज्याचं वातावरण खराब केलंय. आणखी 7 ते 8 मंत्र्यांच्या बळी जाणार आहेत. त्यासाठी भाजपचेच काही लोक आम्हाला माहिती पुरवतात, संजय राऊतांचा दावा. समाजसेवक आणि ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांचे बंधू अनिल शेंडगेंचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शेंडगेंचा पक्षप्रवेश. महायुतीच्या विधान परिषदेच्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादीचे संजय खोडके, भाजपचे दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी, तर शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशींकडून उमेदवारी अर्ज दाखल. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचा पगार न देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची विधान परिषदेत मागणी. विधान भवन परिसरामध्ये संजय शिरसाट आणि जितेंद्र आव्हाडांची गळाभेट. संजय शिरसाट आणि जितेंद्र आव्हाड यांच्या गप्पा. देशात औरंगजेबाच्या कबरीचं महामहिमंडन आम्ही होणार नाही आहे, फक्त छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं महिमा मंडन होणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विधान परिषदेमध्ये गोंधळ. सपकाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रवीण दरेकरांची मागणी. फडणवीस असो किंवा इतर कोणीही औरंगजेबाशी तुलना करणं योग्य नाहीये. हर्षवर्धन सपकाळांच्या फडणवीसांवरील विधानावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबर परिसरात कडेकोट बंदोबस्त. कबरीला भेट देण्यासाठी येणाऱ्यांची नोंदणी. कोल्हापूरमध्ये बजरंग दलानं औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणली. पोलिसांकडून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये हिंदू संघटनांचं आंदोलन. बजरंग दलासह विश्व हिंदू परिषद आक्रमक. औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळलाय. संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढण्याच्या मागणीसाठी बजरंग दल आक्रमक झाला. अमरावतीमध्ये बजरंग दलाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये हिंदू संघटना आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाकडून निदर्शनं. राज्यात हिंदुत्ववादी संघटना पसरवण्याचं काम सुरू आहे. औरंगजेब महाराष्ट्राचं काही करू शकला नाही, त्याची कबर काय करणार, वडेट्टीवारांचं वक्तव्य. औरंगजेबाचा धडका असू नये आणि क्रूर व्यक्तीची कुठलीही निशाणी असू नये, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. जळगावमध्ये विश्व हिंदू परिषदेचा औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. हिंदू संघटनेचा कबर नष्ट करण्याचा इशारा. अहिल्यानगरमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. नगर मनमाड महामार्गावर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. हिंदुत्ववादी संघटना कबर उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, आंदोलकांचा इशारा. औरंगजेबाच्या कबरीवर इतका खर्च करण्याची गरज नाही, औरंगाचं फक्त थडगं ठेवा, लागोलचालन करण्याची गरज नाहीये, शिंदेचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचं विधान. मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधामध्ये हक्कभंग आणणार. स्वतःला वाचवण्यासाठी गोरेंकडून विधानसभेची दिशाभूल. गोरेंनी अधिवेशनात खोटी माहिती दिली, रोहित पवारांचा आरोप. आमच्याकडे पुन्हा इन्कमिंग सुरू, सावध रहा, मी वादळापूर्वीची शांत आहे, रामराजे निंबाळकरांचा रणजित निंबाळकरांना सूचक इशारा. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयामध्ये कक्ष स्थापन. 1 सहाय्यक पोलीस आयुक्त तर 2 पोलीस निरीक्षकांची प्रभारी म्हणून नियुक्ती.
मंत्री संजय शिरसाडांकडून चेंबूरमधील सामाजिक न्याय विभागाच्या हॉस्टेलला भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर हॉस्टेलची पाहणी. शिरसाडांकडून पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी. ठाणे महानगरपालिकेत 337 कोटींचा भ्रष्टाचार. तत्कालीन आयुक्तांची सखोल चौकशी करा. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. बीडच्या माजलगावात शहरात पुन्हा एक मारहाणीची घटना घडलेली आहे. व्हिडिओ व्हायरल झाला. पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्यावर तिघांकडून शिवीगाळ करत लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बीडमधील शिक्षक नागरिकाचे आत्महत्या प्रकरण. संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. खोक्या भोसलेचं कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन. घर जाळणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी. पोक्सो अॅट्रॉसिटी गुन्ह्यांमधील आरोपींना अटक करण्याची खोक्या भोसलेची मागणी आहे. रोहित पवारांविरोधामध्ये पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये तक्रार. रोहित पवारांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा बोगस. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून पोलीस आयुक्तांना लेखी तक्रार. आमच्याकडे पुन्हा इन्कमिंग सुरू. सावध रहा. ही वादळापूर्वीची शांतता. रामराजे निंबाळकरांचा इशारा. कितीही दबाव आणला तरी आंदोलन करणारच. रविकांत तुपकर आंदोलकांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि विविध मागण्यांसाठी असंख्य शेतकरी 19 मार्चला मुंबईत येणार. वर्ध्याच्या आर्वीत आमदार सुमित वानखडे यांच्याकडून रोजगार मेळाव्याचं आयोजन. आर्वी मतदारसंघामधील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा मेळावा. 40 ते 50 कंपन्यांचा मेळाव्यामध्ये सहभाग. भिवंडीमध्ये शिवरायांच्या मंदिराचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मंदिरामध्ये आरती. मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपये खर्च. कल्याणमधील आमच्या देखाव्यावर पोलिसांना आक्षेप का? गद्दारीवर एखादा देखावा असेल तर आक्षेप घेण्याचं कारण काय? संजय राऊत यांचा पोलीस यंत्रणेला सवाल. दादरमधील शिवाजी पार्कवर मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी. राज ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन. मुंबई विमानतळावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन. उद्धव ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर तिथीनुसार शिवजयंती साजरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रानटी हत्तींचा धुमाकूळ. मक्का आणि धनाचे पिकाचं मोठं नुकसान झालंय. रानटी हत्तींमुळे शेतकरी त्रस्त आहे. चंद्रपूरमधील निपॉन टेंड्रो प्रकल्पग्रस्तांना विविध मागण्यांसाठी मोर्चा निघाला. 10 लाखांचे सानुग्रह अनुदानासह नोकरीच्या मागणीसाठी मोर्चा. भंडारामध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं. आंदोलकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना कबर हटवण्याच्या मागणीचं निवेदन. यवतमाळच्या उमरखेडमधील मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण आणि भाजपचे समन्वयक नितीन भुताडांनी वसतिगृहाला भेट दिली. निकृष्ट दर्जाचं भोजन देणाऱ्या ठेकेदाराचा समाचार घेतलाय. अहिल्यानगरच्या दाणेवाडीमध्ये गावातील माऊली गव्हाणे हत्या प्रकरणासंदर्भातली बातमी. गावामध्ये तणावाची स्थिती असल्यानंच पोलीस बंदोबस्त. माऊली गव्हाणेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. भंडाराच्या बेला गावामध्ये कामगारांसाठीचं किट घेण्यासाठी आलेल्या महिलांचा रास्ता रोको. कामगार कल्याण मंडळाकडून साहित्य वाटप करण्यात न आल्यानं महिलांचा गोंधळ. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको आंदोलन. आडगाव येथील सौर कृषी वाहिनी प्रकल्प तातडीनं सुरू करण्याची मागणी. शहापूरमध्ये शाळकरी मुलगा विहिरीमध्ये पडला. विहिरीत पाणी भरण्यासाठी गेला असता घटना घडली. दुर्घटनेमध्ये शाळकरी मुलगा जखमी आहे. सोलापूरच्या मळ्यामधील लोणीमध्ये पत्नीवर पती आणि सासऱ्याकडून कोयत्यानं हल्ला. लाकडकी बहिणी योजना काढून दारीवर खर्च केलेले होते आणि पत्नीने असा जाब विचारल्यानं पतीकडून हल्ला करण्यात आलाय. बुलढाण्यात माळवद कोसळून बाप लेकाचा मृत्यू तर दोघे जखमी. चिखली तालुक्यातल्या शोलेवाडीमधली घटना आहे. खासगी दवाखान्यात दोघांवर उपचार सुरू आहेत. सांगलीच्या मिरजमधील कवलापूर गावामध्ये 65 वर्षीय वृद्धाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. अंगणामध्ये खेळणाऱ्या चिमुकलीला घरात बोलावून दुष्कृत्य करण्यात आले. सांगली पोलिसांकडून नराधमाला अटक. जळगावच्या सुसरी या पिंपळगावमध्ये राखेची अवैध वाहतूक मुक्ताईनगर वन विभागानं रोखली आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वन विभागाची ही कारवाई. अकोल्यात अवैधरित्या पक्ष्यांची विक्री करणाऱ्यांवर वन विभागाकडून कारवाई. पशु बाजाराच्या आवारामध्ये काही जण अवैधरित्या पक्ष्यांची विक्री करत असल्याचं समोर आलंय. अहिल्यानगरच्या इंदरमधील रसराज मेडिकलला आग. साहित्याचं मोठं नुकसान. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय. कोल्हापूरच्या मलकापूरमधील सुनील गुजर यांना वीरमरण. भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावत असताना अपघाती मृत्यू झाला. शासकीय इतमामात सुनील गुजर यांच्यावर अंत्यसंस्कार. वाशिमच्या लाखाळा भागामध्ये संशयास्पद 4 चाकी गाडीच्या चक्रा आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. संबंधित गाडीबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अकोल्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 3,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील नांदगावमध्ये जिगरबाज शेतकऱ्यानं वाघाचा हल्ला परतवला. शेतकरी गोवर्धन डांगे यांच्या प्रतिकारानं वाघ पळाला. शेतकरी मात्र गंभीर जखमी. यवतमाळच्या आर्णी शहरात मोकाट श्वानाचा धुमाकूळ. 4 दिवसामध्ये 2 चिमुकल्यांवर श्वानाचा हल्ला, तर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी. जळगावच्या यावलमध्ये खंडोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्यात आलेल्या आहेत. खंडोबा महाराजांच्या यात्रेला 155 वर्षांची परंपरा. यात्रेनिमित्त पंचक्रोशीमधील नागरिकांची मोठी उपस्थिती. दक्षिण मुंबईमधील प्रभादेवी पुलाच्या पाडकामास विलंब. वाहतूक पोलिसांच्या परवानगीची MMRDAला प्रतीक्षा आहे. प्रभादेवी पुलाच्या जागी दुमजली पूल उभारण्यात येणार. मुंबईमध्ये भविष्यामध्ये रुग्णालय हेलिकॉप्टरमधून अवयव आणता येणार आहेत. 45 मजली आयुष्मान शताब्दी टॉवरवर हेलिपॅड उभारणार आणि प्रस्ताव महानगरपालिकेच्या वास्तुविशारदकडे पाठवला आहे. उद्या ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण योजनांसह आरोग्य आणि शिक्षण विभागावर भर दिला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून कर वसुलीसाठी कोणतीही उपाययोजना नाही. या संदर्भात सरकारनं कायदा करावा. पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन लावणीवर. विमानतळाचं उद्घाटन आता जूनमध्ये होणार. कामाची पाहणी केल्यानंतर गौतम अदानी यांची घोषणा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा 25 मार्चपासून अभ्यासक्रमांच्या परीक्षांचं वेळापत्रक टप्प्याटप्प्यानं प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हडपसर हिसार रेल्वेगाडीलाच 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. होळीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्यानं रेल्वेचा निर्णय. पुणे शहरासह जिल्ह्यात तापमानामध्ये किरकोळ घट. गेल्या 24 तासामध्ये 1 अंशानं घट. तापमान 40 वरून आता 39 अंशांवर. उकाडा मात्र कायम आहे. MMRDA, NHAI आणि पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणावरील कारवाईचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार. नवले पूल, हडपसर, हिंजवडी माण, शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे. पुण्याच्या यशोदामध्ये 9वी ते 12वीच्या शिक्षकांसाठी आजपासून कार्यशाळा. तर 17 मार्च ते 21 मार्चपर्यंत शिक्षकांना समग्र प्रगतीपत्रक आणि माध्यमिक स्तर आणि शिक्षक पत्रकारांचे प्रश्नपत्रिकांचे प्रमाणीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. तर या आठवड्यामध्ये विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. सोलापूर जिल्ह्यातील 9 उपसा सिंचन योजनांसाठी 504 कोटींची तरतूद. सांगोला, मंगळवेढा आणि बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी भरीव तरतूद. सिंचन योजनांना गती दिल्यानंच ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. CCIने कापूस खरेदी बंद केल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. राज्यामध्ये अजूनही 60 ते 70 लाख क्विंटल कापूस खरेदी बाकी आहे. कापसाच्या दरात घसरण होण्याची शक्यता. नागपूर जिल्हा परिषदेचा 90 कोटींचा निधी अडकलेला आहे. 31 मार्चपर्यंत निधी खर्च करण्याचं आवाहन. मात्र वेळ कमी असल्यानं निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. गोंदियाच्या रामपुरी, अर्जुनी, मोरगाव, खांबी, शिरगाव या 4 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचं अनुदान बंद आहे आणि 1 एप्रिलपासून 65 गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता. खर्च भागवणं शक्य नसल्यानं योजना अडचणी. परभणीमधील मंदिर परिसरामधील नॉनव्हेज हॉटेल शिवसेना कार्यकर्त्यांनी पाडले बंद. काही काळ तणावाची परिस्थिती. हॉटेलवर कारवाई करण्याची शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी. भंडाराच्या वैनगंगा नदी पुलावर दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये महिला गंभीर जखमी. महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. वाशिमच्या बाभळगावमधील 14 वर्षीय मुलाच्या अपहरणाला 5 दिवस पूर्ण. अद्याप मुलाचा ठाव ठिकाणा नाही. पोलिसांचा योग्य दिशेनं तपास सुरू आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं जिल्हा पोलीस अधीक्षकांचं आवाहन.